सोमवारी 3 फेब्रुवारी ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसर. रेल्वे स्टेशन असल्यामुळे या परिसरामध्ये नेहमीच वर्दळ. पण सोमवारी दुपारी या परिसरामध्ये एका हत्येमुळे चांगलीच खळबळ उडाली. 35 वर्षीय महिलेची भर दुपारी याच परिसरामध्ये चाकूने वार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली. या हत्येमुळे अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्या कोणी आरोपीने 35 वर्षीय महिलेची हत्या केली होती तो पसार झाला होता, परंतु पोलिसांनी अवघ्या काही तासामध्येच या आरोपीला ताब्यात घेतलं. 35 वर्षीय महिला नेमकी कोण, कुठे राहती आणि तिची एवढी निर्गुणपणे हत्या का केली याची सुरुवातीला पोलिसांना कोणतीच माहिती मिळत नव्हती. पण जेव्हा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं तेव्हा या महिलेची एक धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. तो आरोपी नेमका कोण होता आणि कोणत्या कारणासाठी भर दुपारी त्यांनी अंबरनाथ रेल्वे स्टेशन जवळच या महिलेची निर्गुणपणे हत्या केली, चला सविस्तर पाहू. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील बारकुपाडा परिसर. याच परिसरामध्ये 35 वर्षीय विवाहित सीमा कांबळे ही महिला आपल्या 13 वर्षीय मुलीबरोबर राहत होती. गेल्या काही वर्षा अगोदरच सीमाचे पती तिला सोडून गेले होते, त्यामुळे सीमा आणि तिची 13 वर्षीय मुलगी याच परिसरामध्ये राहत होते. मुलीचा आणि तिचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ते एका बेबी सेंटरमध्ये कामाला जायची. सीमा एकटी असली तरी ती कमावती होती, त्यामुळे तिला कधीही आर्थिक अडचण आली नाही. त्यामुळे सीमा आपल्या 13 वर्षीय मुलीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करायची. पण तिची एक चूक तिला मागात पडली. सीमा ज्या परिसरामध्ये राहत होती त्याच परिसरामध्ये 29 वर्षीय राहुल भिंगारकर या तरुणाबरोबर सीमाची ओळख होती. एकाच परिसरामध्ये राहत असल्यामुळे राहुल आणि सीमा यांची नेहमीच भेट व्हायची. कालांतराने या दोघांच्या भेटीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. सीमाचे पती तिला सोडून गेल्यामुळे सीमाचं राहुलवरती मनापासून प्रेम झालं होतं. पण दुसरीकडे 29 वर्षीय राहुल याचा डोळा फक्त सीमाच्या पैशावरती होता. या दोघांचेही प्रेमसंबंध जुळल्यानंतर राहुलने बऱ्याच वेळा सीमाकडे पैसे मागितले होते, परंतु एक वेळेस अशी आली, राहुलने सीमाकडे 2.5 लाख रुपयाची मागणी केली. त्यावेळेस सीमाने राहुलला हे बोलून दाखवलं होतं, तुला एवढी मोठी रक्कम कशाला लागती आणि ही रक्कम कुठून आणायची. सीमाने प्रेमापोटी कुठून काहीतरी ॲडजस्ट करून 2.5 लाख रुपये 29 वर्षीय राहुल भिंगारकरला दिले. राहुल सीमाकडून पैसे घेईपर्यंत तिच्याबरोबर चांगलं वागत होता, परंतु पैसे घेतल्यानंतर तिच्याबरोबरचं वागणंही त्याचं बदललं होतं. राहुलने सीमाकडून पैसे घेऊन अनेक दिवस झाले होते, त्यामुळे सीमाने ज्या ठिकाणावरून पैसे घेतले होते तिथेही तिला पैसे द्यायचे होते. त्याच कारणामुळे तिने राहुलकडे पैसे मागायला सुरुवात केली. सीमा जेव्हा जेव्हा राहुलला पैसे मागायची किंवा फोन करायची तेव्हा राहुल सीमाला व्यवस्थित उत्तर देत नव्हता. अनेक वेळा सीमाने राहुलला पैसे मागितले तरी देखील त्याने काही व्यवस्थित उत्तर दिलं नाही. त्यामुळे सीमाने राहुल पुढं एक पर्याय ठेवला, एकतर घेतलेले 2.5 लाख रुपये मला पुन्हा दे, नाहीतर माझ्याशी लग्न कर. सीमाशी प्रेमसंबंध असलेला राहुल मात्र सीमाशी लग्न करायला तयार नव्हता. तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. त्यामुळे सीमाचा राग आणखीनच जास्त वाढला होता. राहुल भिंगारकरने आपली फसवणूक केली हे सीमाला समजलं होतं, त्यामुळे सीमा त्याला फोन करून नेहमी त्रास द्यायची. तिने राहुलला फोनवरतीच धमकी दिली, माझे पैसे दे नाहीतर माझ्याशी लग्न कर, अन्यथा पोलिसांमध्ये अत्याचार केल्याची तुझ्या विरुद्ध तक्रार दाखल करल. सीमाची लग्न करायची मागणी किंवा पैसे देण्याची मागणी किंवा पोलिसांमध्ये तक्रार करण्याची धमकी, या सर्व गोष्टीला राहुल अतिशय वैतागला होता. त्यासाठी त्यांनी सीमाला आपल्या वाटेमधून कायम संपवण्याचा निश्चय केला. पण पोलिसांनी जेव्हा त्याला पकडलं होतं त्यानंतर आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली होती. राहुल सीमाला संपवण्यासाठी योग्य दिवस आणि योग्य वेळ पाहत होता आणि तीच वेळ फेब्रुवारी महिन्यामधील 3 तारखेला आली. 2 तारखेला राहुलने रात्री सीमाला फोन करून सांगितलं, आपण उद्या दुपारी 3 वाजता भेटू. ठरल्याप्रमाणे सीमा राहुलला भेटण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या इथं आली. रेल्वे स्टेशन परिसरामधून दोघंही पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेले. राहुल तुला संपवणार आहे असं सीमाच्या बहिणीने सीमाला सांगितलं होतं. पण सीमा तिच्या बहिणीला म्हटली होती, राहुलचं माझ्यावरती प्रेम आहे, तो असं काही कृत्य करू शकत नाही. राहुल आणि सीमा ब्रिज जवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना राहुलने सीमाबरोबर वाद करायला सुरुवात केली, कारण की राहुल पूर्णपणे प्लॅन करूनच आला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावरती धारदार चाकूने वार करायला सुरुवात केली. सीमाच्या अंगावरती जखमा होताच सीमा जोरजोरात किंचाळू लागली. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावत आले. त्याच वेळेस तिथं जमा झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने राहुलला विचारलं, तू त्या महिलेला का मारतोय, तिला सोडून दे. त्यास राहुलने त्या ज्येष्ठ नागरिकाला धमकी दिली, तू तुझं काम कर, अन्यथा मी तुलाही मारेल.
घाबरलेल्या व्यक्तीने आपल्या मुलाला फोन करून रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवरती बोलवलं, पण तोपर्यंत राहुल सीमावरती चाकूने वार करत होता. सीमा देखील स्वतःला वाचवण्यासाठी त्याला प्रत्युत्तर देत होती. तिच्या मानेवरती, पोटावरती आणि मांडीवरती राहुलने अनेक वार केले होते. शेवटी राहुलने तिच्या पोटामध्ये चाकू बसला. सीमा जागेवरतीच कोसळली. त्याच्या थारोळ्यामध्ये सीमा खाली पडली. हे पाहून 29 वर्षीय राहुल भिंगारकर हा तिथून पसार झाला. तेथील स्थानिक लोकांनी राहुलला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला कोणीही पकडू शकलं नाही. सीमाची हत्या झाल्यानंतर त्या परिसरामध्ये स्थानिकांची मोठी गर्दी झाली. लोकांनी सीमाला वाचवण्याचे प्रयत्न केले. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तळी येताच सीमाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण की चाकूच्या वारमुळे सीमाचं खूप जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव झालं होतं आणि त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी लगेचच राहुलला शोधण्यासाठी 3 पथके नेमली. CCTVचा शोध घेतला. दुपारी 3 वाजता त्यांनी सीमाची हत्या केली होती आणि अवघ्या 2 तासातच पोलिसांनी राहुल भिंगारकर या तरुणाला ताब्यात घेतलं. राहुलबद्दल पोलिसांकडून धक्कादायक माहिती मिळाली. राहुलने पोलिसांना सांगितलं, गेल्या 4-5 वर्षापासून राहुल आणि सीमाची ओळख होती. राहुल आणि सीमाचे प्रेमसंबंध तर जुळाले होते, परंतु राहुलचा तिच्या पैशावरती डोळा होता आणि तिच्या 13 वर्षीय मुलीवरती देखील डोळा होता. जेव्हा राहुलच्या आईला सीमा आणि राहुलच्या प्रेमाबद्दल समजलं, तेव्हा राहुल आणि त्याच्या आईमध्ये अनेक वेळा वाद झाले होते. तेव्हा राहुलचीच आई सीमाला म्हणाली होती, माझा मुलगा तुझ्यासंग लग्न करणार नाही, तो तुझ्या 13 वर्षीय मुलीबरोबर लग्न करेल. ही धमकी राहुलच्या आईनेच सीमाला दिली होती. आजकालची काही मुलं काम न करता अशाच महिलांना पटवतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. तर काही महिला तरुण मुलांच्या प्रेमासाठी पागल होऊन कोणत्याही स्तराला जातात आणि त्यामधूनच अशा भयंकर घटना घडतात.